365 दिवसांचं चॅलेंज सुरू तर केलंय, पण या सर्वाची ठिणगी आहे ना खूप आधीपासून पडलेली आहे. कारण मी केलेला महाराष्ट्र टू कन्याकुमारीचा जवळपास 4.5 ते 5,000 किलोमीटरचा पूर्ण प्रवास, आणि हा प्रवास एवढा खतरनाक होता की याच्या मेमरीज कधीच पोचले जाणार नाही. सुरुवातीपासून जर बघितलं ना तर पहिला साऊथ इंडियाचा, कारण कसं आहे साऊथ इंडियाला मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं जण गेलो होतो 2 बाईकवरती. आणि बाईक आपण नेली होती NS नेली होती, NS, आणि त्याची होती CBR. असा आमचा दोघांचा पूर्ण हे प्लॅन झाला होता. स्टार्ट बघितलं ना तर स्टार्ट आपण हम्पीपासून केलं होतं, म्हणजे कर्नाटकपासून. आणि कर्नाटकपासून पूर्ण सगळं कव्हर करत उटी वगैरे सगळ्या गोष्टी करत करत आपण पूर्ण कन्याकुमारी पोहोचलो होतो. आणि पुढे पण आपल्याला तामिळनाडूला जायचं होतं, पण काही कारणामुळे रिटर्न यावं लागलं. तर मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रस्ते एकदम मस्त, सगळा प्रवास मस्त, सगळा म्हणजे सगळा अनुभव. तिथे ऊन पण भेटला, पाऊस पण भेटला, आणि काय बोलतात थंडी पण भेटली. सर्वात भारी मजा आली माझी उटी आणि मुन्नारमध्ये जास्त मजा आली. कारण पॉवरफुल लोकेशन्स होते, सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या. आणि एक सर्वात मोठा स्कॅम जो स्टार्टिंगला झाला की कसं आहे, आपण सगळ्या गोष्टी चालू होतो, पण ज्या वेळेला आपला स्टेट क्रॉस होतो, एंटर झालो आपण कर्नाटकमध्ये. वेलकम, माझ्याबरोबर तुमचं पण सर्वांचं कर्नाटकमध्ये तुमचंही स्वागत आहे. त्यावेळेला कुठल्याच गोष्टीची खात्री देता येत नाही की काय होईल आणि काय नाही होणार. तर त्याच्यामध्ये एक असं झालं होतं की आपण हम्पीला गेलो होतो. तिथे एक आहे ना, पहिला आपण स्टे घेतला होता. ज्या वेळेला रात्री पोहोचलो, कारण इथून सकाळी निघालो ते रात्री जवळपास 9-9:30 वाजायला आले, मी पोहोचलेलो तिथे. त्याच्यामुळे परत शोधत कुठे राहणार एवढ्या रात्रीचं. त्याच्यामुळे जिथे ते काका होते भेटले, तेव्हा रूमचे प्राईस सांगितली 500 प्रमाणे, 1,000 रुपये 2 दिवसाचे होतील. बोलतो ठीक आहे चालेल. आणि ज्या वेळेला रूम सोडायला गेलो त्यावेळेला सांगतात नाही, आम्ही 500 नव्हतो, 1,000 बोललो होतो. मग शेवटी आपण स्टेट क्रॉस करून आपण काय बोलणार, एवढा खर्च करतो आपण 500 रुपयाचे इकडे, आपण ते नाही हे करत बसत. त्यांना ते दिले आणि आले. ते स्टार्टिंगला तसं झालं होतं. त्याचं मला वाटतं मी व्हिडिओमध्ये कुठे टाकलं नाही टाकलं माहीत नाही मला, तो हा व्हिडिओ पर्यंत प्रॉपर डिटेल. म्हणजे अशा गोष्टी पण घडतात की सांगताना सांगितलं 500 मध्ये करून, नंतर सांगितलं नाही आम्ही 1,000 बोललो होतो, हे नाही मी मस्करीत बोललो हे ते. आणि आपण दुसऱ्या स्टेटमध्ये असलो की खूप साऱ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. एक तर लँग्वेजचं बॅरियर मेन. तर बाकी आहेत ना, काही लोक म्हणजे बोलतात ना 50% लोक खराब तर भेटतील, तर 50% लोक चांगले पण भेटतात. त्याच्यामुळे तो काय विषय होत नाही. लँग्वेजचं बॅरियर येतं, पण आपल्या कामापुरती आहे ना आपण नक्कीच एकमेकांशी संपर्क असू शकतो. कारण मोजक्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असतात, त्याच्या व्यतिरिक्त काय कोणत्याशी जास्त बोलता येत नाही. आणि क्वचित इंग्लिश कोणाला कळतं नाही, तर मग बाकीची त्यांच्या मदर टंगमध्येच बोलतात. तर असा सगळा एक्सपिरियन्स होता. आणि हो, हा एक किस्सा तर तुम्हाला सांगितला मी की काय स्कॅम झाला. आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम की तिकडून निघालो आम्ही, आणि मला वाटते मैसूरला चाललेलो. मैसूरला जाताना मोबाईल पडला गाडीवरून, तो झाला चोर. आता मोबाईल आहे ना लावलेला तो माउंटला, आणि हा पुढे होता, मी होतो पाठी. आणि खड्ड्यामधून तो उडाला तो पडला खाली पडल्यावर, आणि गाडी साईडला लावापर्यंत कोणतरी 4 व्हीलर आला होता पाठीमागे, त्याने उचलला आणि घेऊन गेला. आणि घेऊन गेला पाठी गेलो, पण तो येईपर्यंत रिटर्न तो गेला. आता इथला कोण असेल प्रॉपर, त्याला काय सगळं कळलेलं माहिती आहे. बराच वेळ शोधला, हॉटेल फुटेजेस बघितलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण कुठेच काय कसलं थांब पत्ता लागला नाही. मग शेवटी होऊ नाही करता तिथे पोलीस चौकी होती, पोहोचलोय. काय करावं सांगा. म्हणजे आजच्या दिवसा पोलीस स्टेशनमध्ये ते गेलो, त्यांच्याकडे सांगितलं. मग ते परत बोलले लोकेशनला चला. मग त्यांना घेऊन लोकेशनला आलो. मग ते चेक केलं. हे बोलते दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हाती येते, म्हणजे मैसूरमध्ये येते. मला वाटतं आम्ही मध्ये बाउंड्रीवरती होतो, मैसूरमध्ये येते. मग तिकडच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायला लागेल. मग तिथून परत त्यांच्या तिकडच्या पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीवर, म्हणजे तिकडे गेलो पोलीस स्टेशनला. मी तिथे कंप्लेंट दिली. एक तर लँग्वेजचा प्रॉब्लेम. ते एक लेडीज कॉन्स्टेबल होत्या, त्या चांगल्या होत्या, त्यांना सगळ्या गोष्टी कळत जाईल. मग त्याही सगळी कंप्लेंट वगैरे प्रॉपर लिहून घेतली. मग बोलले आम्ही बघतो. मग आम्ही पुढून जवळपास कन्याकुमारीला पोहोचवरून त्यांना कॉल आउट केला, सगळ्या गोष्टी कॉलिंग केल्या पोलिसांना की भेटलाय नाही भेटलाय. पण ती शेवटी ती गोष्ट काय ती नाहीच झाला, तो मोबाईल नाहीच भेटला. असा सगळा हा किस्सा घडला. म्हणजे अख्खा आमचा दिवस तो आम्ही पुढे जाणार होतो, तो सगळा तिथे स्पॉइल झाला. असं काहीतरी ट्रिपमध्ये झालं ना की पूर्ण मूड खराब होऊन जातो. म्हणजे जसं तो पहिला स्कॅम झाला, जर हा एक झाला, असे 2 किस्से घडले. बाकी एकदम प्रवास मस्त, मजा आली, पूर्ण आम्ही एन्जॉयमेंट केली. आता परत एकदा अशी मोठ्या राईडचा प्लॅन करतोय. आणि मेन जो आपलं डेस्टिनेशन होतं कन्याकुमारी, तिथपर्यंत पोहोचलो, तिथलं सगळं अनुभवलं. म्हणजे भारताचा शेवटचा टोक बघितला. आता आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे, मेन ते आहे. आणि एंड बघितला, वरचा टॉप पण बघायचा आहे आपल्याला, तो पण आपण लवकर करतो. त्याच्यामुळे तिकडे पण कन्याकुमारीचं पण सगळं एक्सप्लोर केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि मेन आपल्याला पुढे जायचं होतं तिरुपती बालाजी आणि हैदराबाद होतं, म्हणजे तमिळनाडू करून तिकडे वरती. बट ह्याला कामाला जायचे असल्या कारणामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं.
अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे हा सगळा माझा पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला, काय केलं कसं केलं. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी राहिल्या पण असतील, पण जेवढं माझ्या हिशोबाने जमलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आता कसं आहे, शेवटी तो प्रवास तर संपला, पण तो प्रवास संपला ना तरी रायडर म्हणून खाली आहे ना माझी ओळख तिथून तयार झाली. कारण कसं आहे, सर्वात मोठी लाईफ मधली म्हणजे आतापर्यंतची ती मोठी राईड झाली होती एवढ्या किलोमीटरची. ह्याच्यानंतर मोठी राईड झाली ना आपली पहिलीच झाली मराठीची सर्वात मोठी. ह्याच्या आधी पण आपण गेलो, खूप ठिकाणी गेलो, पण एवढ्या मोठ्या किलोमीटरची एक टाइमामध्ये इतर आणि तेवढी मोठी राईड आपण कम्प्लीट केली. आणि येताना बघाल ना, तर येताना आम्ही जवळपास बँगलोरवरून आपल्या इकडचं अंतर जवळपास 900 का 950 किलोमीटर आहे. आम्ही जे सकाळी निघालो ना 7 वाजता ते बरोबर रात्री 2 वाजेपर्यंत पोहोचलेलो. म्हणजे ती नॉनस्टॉप आलो होतो एवढं जवळपास 950 किलोमीटर. ते तर फर्स्ट टाइम ती पण एवढी राईड चालू एका टाइममध्ये 950 किलोमीटर अंतर आपण कव्हर केलं होतं. तर आता मी परत येतोय. 365 दिवसाचा चॅलेंज तर आपण स्वीकारलेलंच आहे. कारण 365 दिवस डेली आपले रील येणार आहे. रील तुम्हाला डेली बघायला भेटेल आणि जे आपले मोठे लॉंग व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या टॉपिकवरती त्या पण तुम्हाला बघायला भेटतील. तर ह्या सगळ्यामध्ये आहे ना तुमच्या सपोर्टची खरंच खूप सारी गरज आहे. कारण मराठी मोटो ब्लॉगला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही सपोर्ट दिलात तर सगळ्या गोष्टी प्रॉपर होणार आहेत. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही व्हिडिओ बघताय, व्हिडिओ लाईक करा. काय तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगलं वाटतं, काहीच एक वाटत असेल, खराब वाटत असेल, तो हे चेंज कर ते चेंज कर, काही एक तुमचं काय असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की बाबा हे पाहिजे. आणि नवीन असाल तर चॅनलला मेन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही शेअर करणं जास्तीत जास्त लोक आपल्या फॅमिलीचा भाग बनतात, सगळ्या गोष्टी होणार. आणि तुम्हाला काय नवीन बघायला आवडणार असेल ते पण सांगा. त्या कंटेंटला मला नक्कीच हात घालू आणि तो व्हिडिओ बनवूया. तर सध्या असं सगळं आपलं शेड्यूल आहे पाईपलाईन मध्ये. तर बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.